नमस्कार. प्रत्येक सुंदर साहित्य कृती ही कालातीत असते. कालातीत असते म्हणजे काय? तर आपण कोणत्याही काळात ही साहित्य कृती वाचली ना, तरी आपल्याला ती आजच्याच काळाशी संबंधित आहे असं वाटतं. बाबू बोरकर यांच्या कविता याच धाटणीच्या. बाबू बोरकर यांची मला आवडलेली एक कविता आज मी तुमच्या समोर सादर करतेय. जीवन त्यांना कळले हो. कोणाला जीवन कळलंय? जीवन त्याला कळलंय ज्याच्यातला मीपणा म्हणजेच अहंकार गळून पडलाय, ज्याचं हृदय इतकं मोठं आहे की त्यात काहीही समाविष्ट होऊ शकतं, जो दुरितांचं दुःख जाणतो, त्यांना मदत करू इच्छितो, ज्याच्या हृदयात प्रेम आहे, जो सर्वांसाठी एकसारखा विचार करू शकतो, अशा प्रत्येकाला जीवन कळलेलं आहे असं ते म्हणतात. शिवाय ते हेही म्हणतात की दुरितांना त्याचा हेवा वाटतो. इतकं सुंदर जीवन त्याने जगलेलं आहे आणि इतकं सुंदर जीवन त्याला कळलेलं आहे. चला तर आपण ही कविता ऐकूया. जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्क फळापरी सहजपणाने गळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. जीवन त्यांना कळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहा समपाजळले हो. सिंधू समहृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. जीवन त्यांना कळले हो. आपत्काली अनदिनांवर घन होऊन जे वळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. उरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. खूप सुंदर कविता आहे, तुम्हाला नक्की आवडली असेल. धन्यवाद.